नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालन्यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल किंवा सर्व स्पर्धा परीक्षा जे काही ऑनलाईन आणि ऑफलाईन एक्झाम्स होणार आहेत, या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत, या प्रश्नाच्या संदर्भामध्ये गणित आणि बुद्धिमत्तावर येणारे प्रश्न आपल्याला हे बघायचे आहेत. यामध्ये पहिला प्रश्न बघा आपण काय घेतला आहे, तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होतो, हा प्रश्न आपल्याला इथे बघायचा आहे. आपल्याला कोन काढायचा आहे. कोन काढत असताना एक नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला अँगल फाईंड करायचा असतो तेव्हा सूत्र आहे त्याचं 30 गुणिले तास मायनस 11/2 गुणाकारामध्ये मिनिटे, असं सूत्र आहे आपलं. ठीक आहे. रोज आपण 25 प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू. काही अडचणी आल्यास तुम्हाला या क्रमांकावरती संपर्क करा. टेलिग्राम चॅनलसाठी आमचं हे चॅनल तुम्हाला मिळेल आणि यूट्यूबसाठी आपण जी काही लिंक देतो ही लिंक तुम्ही पाहू शकता. अँगल फाईंड करत असताना 30 गुणिले तास, तास किती आहेत 9 मायनस 11/2 गुणाकारामध्ये मिनिट किती आहे 10. 9 त्रिक 27, 210 होईल. यानं भाग दिला, याला इकडे कितीचा 5 जाईल, 11/55. 270 मधून 255 गेले म्हणजे 10तून 5 गेला तर 5, 26 मधून 5 गेले किंवा इथं राहिले तर 6 मधून 5 गेला तर 1, इकडं 2. तर 215 अँगल जो आहे तो इथं तुम्हाला कुठं दिसत नाही. पण एक नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा अँगल 300 180 पेक्षा मोठा येतो तेव्हा तो 360 मधून काय करायचा आहे, वजा करायचा आहे. म्हणजेच किती येईल 215. वजा केल्यावर काय येईल बघा, इथला हातचा गेला, इथे राहिले 5, 10, 10तून 5 गेला तर 5, 5 मधून 1 गेला तर 4 आणि इकडं 145 अँगल पर्याय क्रमांक बी जो दिसतो, हे त्यातलं पर्याय क्रमांक बी काय पर्याय उत्तर बरोबर आहे असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, लसावी दिलेले आपल्याला एलसीएम तो आहे 2310. मसावी जो आहे एचसीएफ हा दिलेला आहे तुम्हाला 30. एक संख्या दिलेली आहे नंबर, ठीक आहे, FN 210. आपल्याला सेकंड नंबर फाईंड करायचा आहे. मग आपल्याकडे सूत्र आहे लसावी मसावीचं. काय सूत्र आहे बघा, लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, या सूत्राचा वापर करता येईल. आता लसावी किती आहे बघा, आपल्याला दिसते तुम्हाला लसावी इथं दिलेला आहे, तो लसावी आपण लिहून घेऊ. इथे किती आहे 2310 गुणिले मसावी किती आहे तुमचा 30 बरोबर एक संख्या 210 आहे, दुसरी आपल्याला काढायची. 0ने 0 कट झाला, 7चा भाग जाईल म्हणजेच 2310 भागिले 7 बरोबर दुसरी संख्या येईल. दुसऱ्या संख्येनं गुणाकार करून घेऊ. 7 त्रिक 21 राहिले 2, 7 त्रिक 21 0 जशाला तसा. दुसरी संख्या आहे 330. पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय, 2 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. पुढचा प्रश्न, 3, 9, 27 आणि 81चा लसावी. आता लसावीचे काही नियम आहेत. जर पटीत संख्या आलेल्या असतील, पटीतील संख्या पटीतील संख्या, तर पटीतील संख्या आल्याच्या नंतर मोठी संख्या हा काय असतो त्याचा लसावी, मोठी संख्या हा लसावी असतो आणि लहान संख्या हा काय असतो त्यातला मसावी असतो. तर मोठी संख्या 81 म्हणून याचा लसावी किती आहे 81च उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. दोन संख्येचं प्रमाण आहे 5:3, मसावी किती आहे 23, तर लसावी किती. लसावी काढायचं असताना लसावी बरोबर मसावी गुणिले प्रमाण किंवा प्रमाणाचा गुणाकार म्हणा दिला, ठीक आहे. मग इथे किमती टाकून द्या. लसावी प्रमाण म्हणजे मसावी किती आहे इकडे 23 गुणिले 5 त्रिक 15, गुणाकार करून घ्या यांचा. 15 त्रिक 45, 5 ह्याच्याले 4, 15 2 30 आणि 4 किती 34. या पद्धतीनं पर्याय क्रमांक ए जे दिसतो ते त्याचं पर्याय उत्तर बरोबर.
काही अडचण आलेली असेल तर तुम्ही या क्रमांकावर आम्हाला संपर्क करू शकता. इथे तुम्हाला जे काही अडचणी आलेल्या असतील त्या अडचणी तुमच्या दूर केल्या जातील. ठीक आहे. पुढचा प्रश्न. दोन संख्येचा गुणाकार दिलेला आहे. ठीक आहे. दोन संख्येचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी असं सूत्र आहे आपलं. एक एक किमती टाकून द्या. 7776 लसावी किती आहे तुमचा 216. आपल्याला मसावी फाईन करायचा आहे. 216 इकडे जाईल. 7776 भागिले किती 216 बरोबर मसावी. एक एक संख्येला भाग देऊ. 216 ची संख्या आहे ती 6च्या पाड्यात येते आणि 36च्या पण पाड्यात येते. दुसरी गोष्ट, ह्या 216ला कोणत्या संख्येनं जर गुणलं तर शेवटी 6 येईल. तर पहिल्या 4 न गुणलं तर 6 चौक 24 म्हणजे 4 येईल, म्हणजे पहिला पर्याय तर नाही. ठीक आहे. 36 न गुणून 6 6 होईल. ह्या 6 न गुणलं 6 6 होईल. 8 संग 48 हा पण नाही, म्हणजे फक्त पर्याय क्रमांक हे नाही तर पर्याय क्रमांक हे उत्तर त्यातलं बरोबर आहे. मग 36 गुणिले 16 असा गुणाकार तुम्ही करू शकता. मग 6 न भाग दिला तर 6 1 6 1 उरला. 6 2 12 उरले 5 6 9 54 राहिले 3 6 6 36 इकडे गेला तर 36. 36 ची 36 पट आहे का बघा, आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला तो प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न. संख्या आहे 6x गुणिले 8x. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. लसावी 168, मसावी किती आहे 4. आपल्याला x ची किंमत काढायची. इथं काय होईल, x वर्ग बरोबर 168 गुणिले 14 आणि खाली काय येईल 6 गुणिले 8. x वर्ग बरोबर 8 न भाग दिला 8 2 16 8 1 8 इकडे किती येईल 14 भागिले 6. x वर्ग बरोबर 21 गुणिले 14 भागिले 6. 3 न भाग देऊ. 3 7 21 3 2 6 भाग दिला तर 7. x चा वर्ग बरोबर 49 तर x बरोबर किती येईल 7. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. आपल्याला लहान संख्या काढायची. आपला मसावी किती आहे, मसावी आहे 25. संख्या ही मसावीच्या पाड्यात असते. संख्या ही मसावीच्या पटीत असते असा नियम आहे. मग आता याच्या पटीत असणारे पर्याय त्याचे उत्तर आहेत. म्हणजे योगायोगाने सगळे पर्याय काय आहेत 25च्या पटीतले आहेत. मग आपल्याकडे अजून एक सूत्र आहे. आधी आपण लसावी काढून घेऊ. लसावी काढत असताना काय सूत्र आहे, दोन संख्येचा गुणाकार म्हणजे 53,125 भागाकारात किती 25 यानं आपल्याला काय मिळेल लसावी. लसावी किती यायला लागला ते बघून घ्या. 25 2 50 राहिले 3, 25 1 25 राहिले 6, 25 2 50 राहिले 12, 25 5 125. लसावी आला एवढा. लसावीला मसावीने भाग द्या बरोबर आपल्याला मिळेल असामायिक अवयवांचा गुणाकार. ठीक आहे. इथं काय येईल बघा, लसावी किती आहे तुमचा 21 25 भागिले 25, 25 8 200 राहिले 12, 25 5 125 म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार जो आलाय 85. अवयव पाडले तर काय येईल 17,5. मग आपल्याला त्यांनी सांगितलं लहान संख्या म्हणजे 25 गुणिले 5 बरोबर 125. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. म्हणजे दोन सूत्राचा वापर करावा लागेल इथे तुम्हाला. हे दोन सूत्र इथे लिहून घेतलेले आहेत. म्हणजे लसावी गुणिले मसावी बरोबर पण वापरावं लागेल आणि लसावी छेदामध्ये मसावी जो काय आहे हा सूत्राचा वापर हा करून पण तुम्हाला त्याला सोडवावं लागेल. ठीक. पुढचा प्रश्न. 0.0012 1.6 आणि 28 चा मसावी म्हणले ते. मसावी काढत असताना सर्वात लहान संख्या कोणीही. ठीक आहे. आता याच्यापेक्षा लहान असणारे पर्याय आपल्याला निवडायचे आणि तो पाड्यात पण असला पाहिजे. मग हे तर पर्याय आपले होणारच नाही. एक तर हा एक पर्याय असतो नाही तर हा एक पर्याय असेल. मोठी संख्या जी आहे 8 यांच्या पाड्यात येणार नाही म्हणून आपला पर्याय क्रमांक ए हे त्याचं काय पर्याय उत्तर बरोबर. या संख्येनं भागल्यास अशा अवस्थेत बाकी किती राहते 3 म्हणले ते. मग आधी काय करू 6 9 आणि 12 यांचा सगळ्यांचा लसावी काढू. 3 2 6 3 3 9 3 4 12.
नंतर 2 न भाग जाईल, 2 एक 2, 3 जशाल तसा 2 दुनी 4, 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2, 3 दुनी 6, 3 दुनी 6, 6 6 36. ठीक आहे. आता त्यांनी सांगितले की 3 बाकी उरायला पाहिजे. आता एक लक्षात घ्या, हा 36 जी आहे ती, पण ते बोलले तुम्हाला 3 अंकी मोठ्यात मोठी असली पाहिजे, असं त्याचा अर्थ आहे. मग आपण काय करू, 3 3 वजा करून घेऊ. आधी सगळ्यात मोठा पर्याय हा आहे, मग यातून 3 जर वजा केले तर खाली किती राहिला, 993. मग याला 993 ला 12 न भाग जाणार नाही, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. त्याच्यापेक्षा लहान पर्याय कोण आहे, हा आहे. यातून 3 वजा केले तर 900 किती आला, 72. बरं, 3 न कटतो, 6 न कटतो, 9 न पण कटतो. ठीक आहे. मग 12 ने कटतो का, चेक करून घ्या. 12 8 96, एक उरला 12 8 96, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे, बरोबर उत्तर आपल्याला सांगता येतं. म्हणून पर्याय क्रमांक सी ला बरोबर करून घ्या. ठीक. याच्या PDF जर तुम्हाला लागत असतील तर या चॅनलवरती तुम्ही काय करू शकता, जॉईन होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला याच्या ज्या काही PDF आहेत या सगळ्या PDF तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. पुढील समीकरण कोणतं चुकीचं आहे म्हणले ते, 0 अधिक 0 0 होतो, हे बरोबर आहे. 0 गुणिला 0 0च होतो, हे पण बरोबर आहे. 0 भागीला 0 0 होत नाही, हा होतो इन्फिनिटी. आपल्याला त्यांनी चुकीचं समीकरण सांगितलं, म्हणजे चुकीचं समीकरण हे आहे. बाकी सगळे समीकरण कसे आहेत, बरोबर आहे. मग आपलं उत्तर होतं 0 भागीला 0 बरोबर 0. 1 ते 84 पर्यंतच्या सर्व समसंख्याची बेरीज किती. 1 ते 84 मध्ये टोटल संख्या जी आहे त्या टोटल संख्या येतात 84. टोटल किती आहे, 84. त्यातले 42 संख्या ज्या आहेत त्या आहेत समसंख्या, आणि 42 संख्या ज्या आहेत त्या काय आहेत तुमच्या विषम. मग 42 गुणिले 43 करावं लागेल, म्हणजे 3 दोन्ही 6, पहिला अंक 6 यायला पाहिजे. इथं नाही, इथं नाही, इथं आहे, इथं नाही, म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. राधा दररोज 1600 ml दूध पिते, तर 4 हप्त्यात किती दूध पिणार. 4 हप्ते, मग 4 हप्ते बरोबर किती दिवस होतात, 4 गुणिले 7 बरोबर 28 होतात. म्हणजे 28 गुणिले 1.6, कारण लिटर मध्ये पर्याय आहे. 1600 ml बरोबर 1.6 लिटर होतो, हे आपल्याला माहिती आहे. मग याला गुणून घ्या. 8 संग 48, शेवटी 8 असणारा पर्याय आपलं उत्तर आहे. मग पर्याय क्रमांक सी मध्येच 8 दिसतो, बाकीच्यांमध्ये 8 आपल्याला दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक जो सी आहे ते आपलं पर्याय उत्तर त्यातलं बरोबर. पुढचा प्रश्न घेऊ. हे बघा, पान क्रमांक घालताना संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे एकूण 402 खेळी लागली तर पुस्तकाला एकूण पानं किती. आता पहिल्यांदा 402 मधून 192 वजा करा, म्हणजे 100 पानं भरतील आपले. काय होतील, 100 पानं. म्हणजेच 402 वजा 192, 0, 10 तून 9 गेला तर 1, इथं राहिले 3, 3 मधून 2 गेला तर 1, आणि ह्याला 3 न भाग द्या, म्हणजेच किती भेटते ना आपल्याला, 70 पानं. म्हणजेच टोटल होतील 100 + 70 बरोबर 170 पानं. ठीक. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. आता इथून ते इथपर्यंत नोटा दिलेल्या आहेत, मग एकूण नोटा काढून घेऊ आधी. एकूण नोटा म्हणजेच 97280 वजा 97256 प्लस 1, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1, हे सूत्र आहे आपलं संख्या काढायचं. मग हे सोडून द्या, एवढं सारखे ते. 80 मधून 36 गेले तर किती आले खाली, 24, 1 प्लस केला तर 25. एकूण नोटा 25 आहेत. एकूण नोटा आपल्याला रक्कम काढायची. रक्कम बरोबर काय येईल, 25 गुणिले 10 बरोबर 225. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. ठीक. तर अशा पद्धतीनं हे जे काही पहिले 10 ते 12 प्रश्न आहेत आपण हे असे घेतलेले आहेत. रोज असे जे काही प्रश्न आहेत हे असे प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करू. छोटे छोटे कन्सेप्ट जे आहेत या माध्यमातून आपले क्लिअर होतील, जेणेकरून पेपरला अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जातात. काही अडचणी आल्यास तर तुम्ही आम्हाला या नंबरवरती संपर्क करू शकता. तसेच जे काही प्रश्न आहेत राहिलेले हे रोज थोड्या थोड्या माध्यमातून आपण बाकीचे प्रश्न कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.